नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वी विषय गणित तिसरं प्रकरण मसावी लसावी यातील आपण मूळ संख्येचे अवयव पाडणे हा भाग आपण शिकणार आहोत. कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते. म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये मूळ संख्या व संयुक्त संख्या याविषयी आपण अभ्यास केलेला आहे. तर कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते. आता 15 म्हणजे 3 गुणिले 5. आता 15 ही संयुक्त संख्या आहे. 3 आणि 5 हे या मूळ संख्या आहेत. म्हणजे 15 ही संख्या आपल्याला 3 आणि 5 यांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता आलेली आहे. म्हणून कोणतीच संयुक्त संख्या ही मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते. आता याच्यावरती सराव संच 11 जो आहे तो आपण सोडवणार आहोत. सराव संच 11 घेऊया. प्रश्न: खालील संख्यांचे मूळ अवयव पाडा. त्यातलं पहिलं गणित आहे 32. आता 32चे आपल्याला मूळ अवयव पाडायचे आहेत. आता इथं विभाज्यतेच्या कसोट्या वापरा. म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्यांमुळे आपल्याला या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाणार आहे हे लक्षात येईल. आता इथे एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणता एक अंक असेल, 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी अंक असेल तर 2ने भाग जातो. म्हणजे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर कोणताही अंक असेल तर त्या संख्येला 2ने भाग जातो. ही 2ची कसोटी आहे. आता इथं 2 आहे म्हणून आपण 2ने भाग देऊया. आधी 3ला भाग द्या. बे एक बे. 3मधनं 2 गेले, 1 उरला. त्याच्यावरती 2 घेतले आपण म्हणजे 12 झाले. मग बेसक 12. बे आठी 16. पुन्हा आपण 2ने भाग देऊया. बेचोक 8. बे दुणे 4 आणि बे एक बे. म्हणजे याप्रमाणे आपल्याला भाग द्यायचा आहे. फक्त मूळ संख्येनेच भाग द्यायचा एवढं लक्षात ठेवा. म्हणून 32 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 याप्रमाणे हे मूळ गुणाकाराच्या रूपात आपण कोणतीही मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात आपण कोणतीही संयुक्त संख्या लिहू शकतो. म्हणून हे झाले त्याचे मूळ अवयव किंवा मूळ अवयव पाडणे. 32 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 अशा पद्धतीने आपल्याला मूळ अवयव पाडायचे आहेत. आता पुढची संख्या आहे 57. आता 57ला इथं कोणत्या संख्येने भाग द्यायचा तर 2ची कसोटी आपल्याला वापरता येणार नाही. आता आपण या दोघांची बेरीज करूया. 5 आणि 7 12. बेरीज येते या संख्येतील अंकांची 12 आणि 12ला 3ने भाग जातो. 3 चोक 12 म्हणजे या संख्येला सुद्धा 3ने भाग जाणार आहे. ही 3ची कसोटी आहे. आता म्हणून आपण 3ने भाग देऊया. 3ने आधी 5ला भाग दिला आपण. 3 एक 3. 5मधनं 3 गेले, 2 उरले. 2वरती 7 घेतला, 27 झाले. 3 नवे 27. किंवा पाढे पाठ असतील तर 19 त्रिक 57 हे सुद्धा आपल्या पटकन लक्षात येऊ शकतं. 19 एक 19 म्हणजे 57चे मूळ अवयव झाले 3 गुणिले 19. पुढचं तिसरं गणित घेऊया 23. आता 23 ही मूळ संख्या आहे. म्हणजे 23ला फक्त 23नेच भाग जातोय. 23ला फक्त 23ने भाग जातो. 23 एक 23 म्हणजे 23चे जे मूळ अवयव आहेत ते 23च येणार आहे. चौथं गणित आहे 150. आता 150ला आपल्याला भाग द्यायचा आहे. आता इथं 0 आहे. जर एकक स्थानी 0 किंवा 5 एकक स्थानी 0
किंवा 5 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला 5ने भाग जातो. म्हणजे हिला आपण आता 5ने भाग देऊया. 5ने आपण 15ला भाग दिला, 5 त्रिक 15, 0. 5ने 0ला भाग गेला 0. पुन्हा इथं 30 आले, पुन्हा आपण 5ने भाग देऊया. 5ने 30पर्यंत 5चा पाडा घ्या, 5 30. आता 6ला 2ने भाग जातो हे माहिती आहे आपल्याला. 2 त्रिक 6 आणि 3 एक 3. म्हणजे 150 चे मूळ अवयवाच्या रूपात आलेले आहे 5 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 3. अशा पद्धतीने आपल्याला मूळ अवयव पाडायचे आहेत. 5वं गणित आहे 216. आता 216ला आपण 2ने भाग देणार आहोत कारण ते एकक स्थानी 6 आहे. मग 2ने 2ला भाग दिला, 2 एक 2. एकाला भाग जात नाही म्हणून 0. मग एकावरती घेतले 6 झाले 16. 2 आठी 16. इथं 0 द्यायला विसरू नका. डायरेक्ट 2 आठी 16 असं भाग देता येत नाही. 2 पंचे 10. 10ला भाग दिला आपण, 2 पंचे 10. 8ला भाग देऊया आता, 2 चौक 8. पुन्हा इथं 4 आहे म्हटल्यावर 2ने भाग जाणार आहे. 2 दुणे 4. 5मधनं 4 गेले 1 उरला, त्याच्यावरती आपण 4 घेतले म्हणजे 14 झाले. 2 साती 14. आता 27ला 2ने भाग जाणार नाही. मग आता आपण 7 आणि 2 यांची बेरीज करून बघूया. 7 आणि 2 9. 9ला 3ने भाग जातो आहे किंवा 3च्या पाड्यामध्ये 27 आहे. पाडे पाठ असतील तर पटकन लक्षात येतं. 3 9 27. 3 त्रिक 9 आणि 3 एक 3. म्हणजे 216चे अवयव आलेले आहेत 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि 3 गुणिले 3 गुणिले 3. आता पुढचं आपण 208चे अवयव पाडूया. 208ला पण 2ने भाग जाणार आहे कारण एकक स्थानी 8 आहे. 2 एक 2. 0ला भाग दिला 0. 2 चौक 8. 8ला भाग गेला 2 चौक 8. आता इथं 4 आहे एकक स्थानी म्हटल्यावर पुन्हा 2ने भाग जाणार आहे. आता इथे एकाला भाग जात नाही. पुढची संख्या घेतली आपण 10 झाले. 2 पंचे 10. 4ला भाग दिला 2 दुणे 4. पुन्हा 2ने भाग जातो आहे कारण एकक स्थानी 2 आहे. 2 दुणे 4. 5मधनं 4 गेले 1 उरला, 2 घेतले 2 सक 12. पुन्हा आपण 2ने भाग देऊया. 2 एक 2. 2 त्रिक 6. आता 13. 13 ही मूळ संख्या आहे म्हणजे 13ला फक्त 13नेच भाग जातो. दुसरं कोणत्याही पाढ्यामध्ये 13 येत नाही. 13 ही मूळ संख्या असल्यामुळे आपल्याला 13ला 13नेच भाग द्यावा लागेल. 13 एक 13. म्हणजे 208 या संख्येचे मूळ अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 13. पुढचं गणित घेऊया. 7वं गणित 765. आता 765ला कितीने भाग जाईल? एकक स्थानी 5 आहे. जर एकक स्थानी 0 किंवा 5 असेल, यापैकी कोणता पण एक अंक असेल तर त्या संख्येला 5ने भाग जातो. ही 5ची कसोटी आहे. आता हिला आपण 5ने भाग देऊया. प्रथम 7ला भाग देऊया. 5 एक 5. 7मधनं 5 गेले 2 उरले, 2वर घेतला 6, 26 झाले. 5 5 25. 26मधनं 25 गेले 1 उरला, त्याच्यावरती पुन्हा 5 घेतले, 1वर 5 15 झाले. 5 त्रिक 15. आता या अंकांची आपण बेरीज केली तर 3 आणि 5 8, 8 आणि 1 9 होते. मग 9ला 3ने भाग जातो म्हणजे या संख्येला सुद्धा 3ने भाग जाणार आहे. 2ची कसोटी नाही लागली तर 3ची कसोटी आपण विचार करायचा आहे. आणि 3ची कसोटी 3ची आणि 9ची कसोटी सारखीच आहे. त्या संख्येतील अंकांची बेरीज करा आणि बेरजेला जर 3ने भाग गेला तर 3ने भाग जातो, 9ने भाग गेला तर त्या संख्येला 9ने भाग जातो. इथं आपण 3ने भाग देणार आहोत. 3 5 15. 3 एक 3.
आता 5 आणि 1 6. 6ला 3ने भाग जातो. 3 दुणे 6 म्हणजे 51ला पण 3ने भाग जाणार आहे. 3 1 3. 5मधनं 3 गेले, 2 उरले, 1 घेतला, 21 झाले. 3 7 21. 17 1 17, कारण 17 ही मूळ संख्या आहे. 17ला फक्त 17नेच भाग जाणार आहे. म्हणजे 765 या संख्येचे मूळ अवयव 5 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 17. आता पुढचं 8वं गणित घेऊया. तीनशे 342ला कितीने भाग जाईल? 2ने, कारण एकक स्थानी 2 आहे. मग 3ला भाग देऊया प्रथम आपण. 2 1 2. 3मधनं 2 गेले, 1 उरला, त्याच्यावरती 4 घेतले, 14 झाले. 2 7 14 आणि 2 1 2. आता 7 आणि 1 8 आणि 1 9. 9ला 3ने भाग जातोय. बेरीज 9 आली. 9ला 3ने भाग जातो म्हणजे या संख्येला सुद्धा 3ने भाग जाईल. आणि आपल्याला इथं मूळ संख्येनेच फक्त भाग द्यायचा आहे. आता 17ला भाग देऊया. 3 5 15. मग 17तनं 15 गेले, 2 उरले, 2वर घेतला, 1 झाले 21. 3 7 21. पुन्हा ह्या अंकांची आपण बेरीज केली. 7 आणि 5 12. 12ला 3ने भाग जातोय म्हणजे 57ला सुद्धा 3ने भाग जाईल. 3 1 3. 5मधनं 3 गेले, 2 उरले, 2वरती घेतले, 7. 3 9 27. 19 मूळ संख्या आहे म्हणून 19ला 19नेच भाग जाईल. 19 1 19. म्हणजे 342चे मूळ अवयव 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 19. पुढचं 9वं गणित घेऊया. 377. 377चे आपल्याला आता अवयव पाडायचे आहेत, मूळ अवयव पाडायचे आहेत. 377. आता याला 2ने भाग जाणार नाही, कारण एकक स्थानी 0 2 4 6 8 नाही. मग आता 7 आणि 7 14 आणि 3 17. म्हणजे 17ला 3ने भाग जात नाही म्हणजे 3ने पण नाही जाणार. एकक स्थानी 0 किंवा 5 नाही म्हणजे 5ने पण नाही जाणार. मग आता आपण 7ने जर भाग देऊन बघितला तर 7 5 35 आणि 34मधनं 35 गेले, 2 उरले आणि 7ने 27ला भाग जात नाही. मग पुढची संख्या आहे, मूळ संख्या आहे 7 नंतर 11. मग 11 त्रिक 33 आपण भाग दिला तर 4 उरले म्हणजे 11नेही भाग जात नाही. मग आता आपण 13ने देऊन बघूया. 13 1 13. 13 दुणे 26. प्रथम आपण 37ला भाग देतोय. 13 दुणे 26. मग 37मधनं 26 गेले, किती उरतात? 11. 37मधनं 26 गेले, 11 उरले आणि 13 दुणे 26 आपण भाग दिलेला आहे. 13 दुणे 26. 37मधनं 26 गेले, 11 उरले, त्याच्यावरती आपण हा 7 घेतला तर 117 होतील. मग 13 9 117 म्हणजे 29चा इथं भाग जातोय. आता 29 ही मूळ संख्या आहे. 29ला 29नेच फक्त भाग जातो म्हणजे 29 1 29. म्हणजे या ठिकाणी 377चे मूळ अवयव आलेले आहेत 13 गुणिले 29. तर पुढचं शेवटचं उदाहरण घेऊया. 559. आता इथं सुद्धा याच प्रकारे आपण 2 3 5 7 याप्रमाणे कसोट्या वापरत गेलो तर 13नेच भाग जातोय. 13 चौक 52. 55ला आपण भाग देतोय. 13 चौक 52. 55मधनं 52 गेले, 3 उरले, 3वरती आपण 9 घेतले, 39 झाले. 13 त्रिक 39 आणि 43 ही मूळ संख्या आहे म्हणजे 43ला 43नेच भाग जाणार आहे. 43 1 43 म्हणजे 559
बरोबर 13 गुणिले 43. अशा पद्धतीने आपल्याला कोणत्याही संख्येचे मूळ अवयव पाडता येतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलला नवीन असाल, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.